असाच त्रास अमेरिकेतही होत आहे। अमेरिकेत सध्या डेव्हिन वादळाचा मोठा परिणाम जाणवतोय, विशेषतः विमानसेवेला। या हिमवादळामुळे दृश्यमानता कमालीची घटली आहे। म्हणूनच अमेरिकेत शनिवारी तब्बल 9000 देशांतर्गत उड्डाणं एकतर रद्द तरी करावी लागली किंवा विलंबानं चालवावी लागली। याचा फटका अर्थातच नागरिकांना बसला। ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे सहलींनाच ब्रेक लागतोय। गेल्या महिन्यातच शटडाऊनमुळे अमेरिकेत विमानसेवेचा बोजवारा उडावला होता। आता हिमवादळामुळे अमेरिकन विमानसेवा पुन्हा कोलमडली आहे। अमेरिकेच्या ईशान्येकडील भागांमध्ये डेव्हिन या बर्फाळ वादळानं धुमाकूळ घातलाय। न्यूयॉर्क पासून लॉंग आयलंड आणि कनेक्टिकट पर्यंत शनिवारी सकाळपर्यंत सुमारे 6 ते 10 इंच अर्थात 15 ते 25 सेंटीमीटर बर्फ पडला। तर शनिवारी रात्री 2 ते 4 इंच बर्फवृष्टी झाली। यात सेंट्रल पार्कमध्ये 4.3 इंच बर्फवृष्टी नोंदवली गेली। 2022 नंतरची ही सर्वाधिक भीषण बर्फवृष्टी मानली जाते। परिणामी अनेक ठिकाणी दृश्यमानता कमालीची घटली आहे। रस्ते निसरडे झालेत। शिवाय काही ठिकाणी गारा आणि गोठवणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे। राष्ट्रीय हवामान विभागानं हिवाळी वादळाचा इशारा जारी केलाय। निसरड्या रस्त्यांची, कमी दृश्यमानतेची आणि वीज खंडित होण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। याचा सर्वाधिक परिणाम विमान सेवेवर झालाय। शनिवारी अमेरिकेत 9000हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द करावी लागली किंवा विलंबानं झाली। विमान वेळापत्रक कोलमडल्यामुळे ख्रिसमसमधील सुट्ट्यांच्या प्रवासाची पूर्णपणे वाताहत झाली। या वादळामुळे न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये राज्य आणीबाणी घोषित करावी लागली। फ्लाइट अवेअरनुसार शुक्रवारपासून शनिवारपर्यंत 24 तासांतच अमेरिकेत 2700हून अधिक उड्डाणं रद्द झाली। हजारो उड्डाणं विलंबानं झाली। जेट ब्लू, डेल्टा, अमेरिकन आणि युनायटेड सारख्या मोठ्या एअरलाईन्सची शेकडो उड्डाणं रद्द करावी लागली। प्रवाशांना विनामूल्य तिकीट बदलण्याची सवलतही द्यावी लागली। राष्ट्रीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वादळामुळे न्यूयॉर्क शहर बर्फाच्या शुभ्र चादरीनं झाकलं गेलं। न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांनी राज्याच्या निम्म्याहून अधिक भागात आणीबाणी घोषित केली। रस्ते वाहतुकीलाही वादळाचा तडाखा बसलाय। रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचत असल्यानं व्यावसायिक वाहनांवर बंदी घालण्यात आली। अनेक महामार्ग बंद करावे लागलेत। पेन्सिल्व्हेनिया, मॅसेच्युसेट्समध्ये देखील हिवाळ्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। प्रशासकीय कर्मचारी रात्रभर रस्ते, पदपथ आणि विमानतळाची धावपट्टी साफ करताना दिसले। न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरपासून सेंट्रल पार्कपर्यंत बर्फ हटवण्यासाठी स्नो प्लो आणि फावड्याचा वापर करावा लागला। काही पर्यटकांनी मात्र बर्फवृष्टीला सुंदर म्हटलंय। बहुतेक प्रवाशांसाठी मात्र हा मोठा धक्काही होता। खूप थंडी पडली आहे आणि हे अनपेक्षित होतं। सोमवारी इथलं वातावरण स्वच्छ होतं, मात्र आठवडा संपताना वातावरण बदललं। आता जिथे तिथे बर्फ दिसतोय। मला तर फार सुंदर वाटतंय। आम्ही नॉर्थ कॅरोलिनामधून न्यूयॉर्कला आलोय आणि असं वाटतं बरं झालं, कारण इथे सुंदर बर्फ पाहायला मिळाला। दरम्यान हे हिमवादळ 25-26 डिसेंबर रोजी वेगानं पुढे सरकलं आणि शनिवार सकाळपर्यंत कमकुवत झालं। दुपारपर्यंत फक्त हलकी बर्फवृष्टी झाली। हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आता जोरदार बर्फवृष्टीचा धोका संपलाय। आता फक्त हलक्या बर्फांच्या सरी उरल्या आहेत। परिस्थिती आता हळूहळू सामान्य होतीये, मात्र अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे तसंच अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलंय। हे वादळ 2025च्या शेवटच्या मोठ्या हवामान बदलांपैकी एक होतं असंही सांगितलं जातंय, कारण 2025 मध्ये अमेरिकेला अनेक मोठी हिमवादळं धडकली। जानेवारी 2025 मध्ये गल्फ कोस्टवर हिमवादळ आलं। इथं क्वचितच बर्फ पडतो, तिथंही हिमवर्षाव झाला। वादळ युविन म्हणून हे ओळखलं गेलं। 20 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान हे वादळ आलं। जानेवारी 2025 मध्ये सुरुवातीलाच अमेरिकेच्या मध्य आणि पूर्व भागांमध्ये ध्रुवीय वोर्टेक्सचा तडाखा पाहायला मिळाला। अत्यंत थंड हवा आणि बर्फवृष्टी झाली। याचा 6 कोटीहून अधिक लोकांना फटका बसला। केंटकी, व्हर्जिनिया, मिसुरी यासारख्या राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करावी लागली। या हिमवादळामुळे एकूण 7 राज्यांत आणीबाणी घोषित करावी लागली, तर 6 जणांचा मृत्यू झाला। मार्च 2025 मध्ये स्टॉर्म नायला नावाच्या वादळामुळे हायप्लेन्स आणि मिडवेस्टमध्ये तीव्र हिमवादळ आलं। यामुळे अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 15 वावटळी निर्माण झाल्या। डिसेंबर 2025 अखेर मिडवेस्ट, नॉर्थ ईस्ट आणि मिड अटलांटिक प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली। ब्लू नॉर्थरमुळे तापमानात अचानक 40 अंशांनी घट नोंदवण्यात आली। दुसरीकडे कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पाऊस बरसला। हिमवादळामुळे गोठवून काढणारा पाऊस पडला। परिणामी कॅलिफोर्नियामध्ये पूरस्थितीही निर्माण झाली। 2025च्या जानेवारी महिन्यातच कॅलिफोर्नियाला भीषण वणव्याने होरपळून काढलं होतं आणि आता वर्ष अखेरीस मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। अनेकांच्या मते हा आजवरचा सर्वात ओला ख्रिसमस ठरलाय। वादळी वारे आणि हिमवृष्टीसह पावसामुळे प्रशासनानं नागरिकांसाठी सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। प्रवास टाळणं, घरं रिकामी करण्यासह अनेक सूचनांचा यात समावेश आहे। या आठवड्यात बुधवारी एका बोगद्यात पुराच्या पाण्यात एक माणूसही अडकला होता। त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। दरम्यान राज्यात काही मृत्यूंची नोंदही झाली आहे।
राज्यपालांनी राज्यात 6 काउंटीजमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापक पथकं तैनात करण्यात आली आहेत. एकूणच वर्ष संपता संपताही तीव्र हवामान बदलांचा फटका अमेरिकेला बसताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.